आम्हीही मराठी भाषेसाठी आग्रही आहोत, पण मराठी भाषेच्या नावाखाली जी गुंडगिरी केली जाते ती खपवून घेतली जाणार नाही। विशेषतः गेल्या 2 ते 3 दिवसात ज्या पद्धतीने मराठी परप्रांतीयांना मारहाण झालेली आहे। बघा, देवेंद्र फडणवीस यांचा जन्म झाला नव्हता तेव्हा शिवसेनेचा जन्म झाला। त्यांनी बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना, माननीय बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना ज्या संघर्षातून उभी केली, त्या संघर्षाचा अभ्यास देवेंद्र फडणवीस यांनी करणं फार गरजेचं आहे, कारण या राज्याचे मुख्यमंत्री आहेत। आज जे देवेंद्र फडणवीस बोलतायत मान ताठ करून, त्याच्या मागे आमची गुंडगिरी कारणीभूत आहे। आम्ही जी मराठी माणूस म्हणून या मुंबईमध्ये मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानानं जगता यावं म्हणून आम्ही केलेली विधायक गुंडगिरी, ह्याच्यामुळेच आज तुम्ही या राज्याच्या खुर्चीवर मुख्यमंत्रीपदाच्या सन्मानाने बसलेला आहात। आम्ही शिवसैनिकांनी मराठीचा अपमान कधी होऊ दिला नाही। प्रसंगी आम्ही संघर्ष केला, आमच्या शिवसैनिकांनी तेव्हाच्या तुरुंगवास भोगला, आमच्यावर गुंडगिरीचे शिक्के मारले गेले, आमच्यावरती गुन्हे दाखल केले। आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या मुख्यमंत्र्यांनी, आणि तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये आहात, की तुम्ही का फार वेगळं करता अशातला भाग नाही, किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हाही त्यांनी हेच केलं। बेळगावमध्ये आम्ही गेलो, तुम्ही नाही गेलात। खटले आमच्यावर झालेत मराठी माणसासाठी, मुंबईमध्ये खटले आमच्यावर झालेले आहेत मराठी माणसासाठी।